विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण अपस्फीती हा पाठ पाहणार आहोत. तर मागच्या पाठाला आपण मुद्रास्फीती म्हणजे काय, मुद्रास्फीतीचे काय परिणाम असतात, मुद्रास्फीतीची कारणे काय असतात या संदर्भात आपण पाहिलेलं आहे. तर मुद्रास्फीती म्हणजे आपणाला सर्वांना माहिती झालेली ती संकल्पना होती. एकंदरीत मुद्रास्फीती ज्याला आपण भाववाढ म्हणतो, महागाई म्हणतो, तेजी म्हणतो, असं विविध अर्थानं आपण मुद्रास्फीतीला त्या ठिकाणी ओळखलेलं होतं. तर असो, ती मुद्रास्फीती म्हणजे भाववाढ, महागाई, ज्यामध्ये वस्तूच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढतात आणि चलनाचं मूल्य हे घटत असते. अशा त्या स्थितीला आपण मुद्रास्फीती किंवा भाववाढ, महागाई, तेजी असं म्हणत होतो. तर आज या पाठामध्ये म्हणजे मुद्रास्फीतीच्या अगदी विरुद्धची एक अवस्था अर्थव्यवस्था असलेली, जी अतिशय सर्वसामान्यांच्या जीवनाशी अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही संकल्पना आहे. ही संकल्पना जे की आज आपल्या ह्या पाठाला आहेच, पण पुढे चालून आपणाला हे सांगतो, जे UPSC, MPSC किंवा स्टेट सर्व्हिसेसचे ज्या विविध स्पर्धा परीक्षा पास करू इच्छितात त्या सगळ्यांमध्ये हे अर्थशास्त्र विचारले जाते. म्हणून हा स्थूल अर्थशास्त्र हा एक महत्त्वपूर्ण असा विषय आहे, ज्याचा अभ्यास तुम्ही म्हणजे अतिशय मन लावून केलं पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये याचा तुम्हाला फायदा नक्कीच होईल. तर असू द्या, आता आपण विनाविलंब या पाठाकडे वळूया. नेमकी अपस्फीती म्हणजे काय. आज आपण अपस्फीती हा पाठ पाहणार आहोत, म्हणजे मुद्रास्फीतीच्या अगदी विरुद्धचा. तर मी स्लाईडवर तुम्हाला घेऊन जातो. अपस्फीती ज्याला आपण म्हणू, पहा पाठ अपस्फीतीच आहेत. इथं एक दोन धनुष्यबाणाने दोन दिशा दर्शवलेल्या आहेत, ज्याला आपण इन्फ्लेशन, ज्याला भाववाढ म्हणतो, आणि हे डिफ्लेशन, ज्याला अपस्फीती म्हणतो. म्हणजे अगोदरची अवस्था ही मुद्रास्फीती आहे, तर आणि ही जी अवस्था आहे अपस्फीती आहे. म्हणजे हे मुद्रास्फीती इथं काढू शकतो, मी लिहू शकतो, पण अक्षर छान येत नाही. मुद्रास्फीती हे अपस्फीती. अपस्फीती. तर हे मुद्रास्फीती म्हणजे याच्यामध्ये पाहिलेले आहेत. हा धनुष्यबाण वर तुम्हाला दिसतोय, तो म्हणजे वरच्या दिशेने हा बाण या ठिकाणी ॲरो दाखवलेला आहे. त्याचा अर्थ हाच आहे की या इन्फ्लेशनमध्ये वस्तूच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढतात. वस्तूच्या किमती वाढतच असतात. म्हणून ह्या अवस्थेला भाववाढीची अवस्था, तेजीची अवस्था, महागाईची अवस्था म्हणतो. पण हिचे काही फायदे आहेत, हिचे काही गुण आहेत, हे आपण पाहिलेलं आहोत. जरी भाववाढ सर्वसामान्यांना जाचक वाटत असलं तरी ह्या काही अंशी भाववाढीमुळे अर्थव्यवस्था तेजीत असते आणि सर्वसाधारण लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो, असं त्या मुद्रास्फीतीच्या फायद्याबद्दल आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर आता अगदी त्याच्या म्हणजे पहा, हा जो ॲरो आपण दर्शवलेला आहे, हा ॲरो तो अपवर्ड साईडला आहे, म्हणजे वरच्या दिशेने दर्शवलेला आहे, ज्याच्यामध्ये त्याच्यातून स्पष्ट होते की अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूच्या किमती ह्या वाढत असतात. म्हणजे वस्तूची किंमत पातळी ही वाढत असते वस्तूच्या, म्हणून त्या अवस्थेला आपण इन्फ्लेशन किंवा भाववाढीची अवस्था म्हणतो. तर ही एक अवस्था झाली. तर डिफ्लेशन ही इन्फ्लेशनच्या विरुद्ध अवस्था आहे. म्हणून पहा, याचा ॲरो डाऊनवर्ड साईडला दर्शवलेला आहे, म्हणजे खालच्या दिशेने हा बाण दर्शवलेला आहे. म्हणजे हे दोन विरुद्ध संकल्पना आहेत, परस्पर विरुद्ध संकल्पना आहेत. म्हणून आज आपण या खालच्या दिशेनं आपण पाहूया डिफ्लेशनचं. डिफ्लेशन ज्याला आपण अपस्फीती म्हणतो, ते अपस्फीती म्हणजे काय, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की इन्फ्लेशन, ज्याच्यामध्ये वस्तूच्या किमती भरमसाठ वाढत असतात, तर ती एक अवस्था. आता आपण डिफ्लेशन अवस्था, ज्याच्यामध्ये वस्तूच्या किमती भरमसाठ घटत असतात, तर त्या म्हणजे अपस्फीती म्हणजे काय, तिचा अर्थ काय, तिचं परिणाम काय, अपस्फीती रोखण्याचे उपाय काय, या सर्वच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या तासामध्ये आज मिळून जातील. तर चला आपण डिफ्लेशन म्हणजे काय या ठिकाणी येऊया. पहा मित्रांनो, हा एक तुम्हाला या स्क्रीनवरती ॲरो दर्शवलेला आहे. मी पॉइंटरच्या साहाय्याने या ठिकाणी दर्शवू शकतो. तर
हा जो काही या ठिकाणी हा ग्राफ दर्शवलेला आहे त्याच्यामध्ये हे लक्षात येते की म्हणजे हे डिप्लेशनची अवस्था दर्शवते, ज्याच्यामध्ये हा ॲरो डावीकडून उजवीकडे अशा प्रकारे खाली घटत येतो. म्हणजे इन्फ्लेशनमध्ये आपण हे ऐकलेलं आहे की वस्तूच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढत असतात. तर ते वाढीची अवस्था ज्याच्यामध्ये अशा किमती अशा वाढत असतात ते पाहिलेलं आहे. तर त्याच्यानंतर जी आपण हे पाहिलेलं आहे की डिफ्लेशन हे इन्फ्लेशनच्या विरुद्ध अवस्था आहे, ज्याच्यामध्ये वस्तूच्या किमती घटत असतात. म्हणून हा ग्राफ हेच दर्शवतो की यामध्ये वस्तूच्या किमती कशा आहेत, कमी कमी होताना खाली खाली येताना दिसत आहे. हा ग्राफ हा सांगतो की वस्तूच्या किमती कमी कमी होत आहेत. तर त्या दृष्टीने हा ग्राफ आपणाला दर्शवतो. म्हणजे याच्यावरून असं आपणाला स्पष्ट असं लक्षात येते की डिफ्लेशन ही इन्फ्लेशनच्या विरुद्ध अशी संकल्पना आहे, ज्यामध्ये वस्तूच्या किमती अत्यंत वेगाने कमी होत असतात, घटत असतात आणि ज्यामध्ये पैशाचं मूल्य हे वाढत असते. हे आपण पाहणार आहोत. म्हणजे ही अवस्था म्हणजे ही अपस्फीती होय. याला आपण भावघट आणि स्वस्ताई ज्याला म्हणू, याचा महागाईच्या विरुद्ध शब्द आपण स्वस्ताई, जे मध्ये वस्तू प्रचंड किमतीला स्वस्त होतात. तर हे असं का होते, याचा काय अर्थ आहे, याचं आपण या ठिकाणी विवेचन करू. तर पहा, तर आत्ता मगाशी पाहिल्याप्रमाणे आपणा सर्वांना हे माहिती आहे की अपस्फीती ही स्फीतीच्या विरुद्ध संकल्पना आहे, हे आपण पाहिलेलं आहे. तर हे या ठिकाणी दिलेलं आहे. स्फीतीच्या विरुद्ध संकल्पना आहे, याबद्दल दुमत नाही. आपण हे पाहिलेलं आहे की स्फीती ज्याला आपण भाववाढ म्हणतो, त्याच्यामध्ये वस्तूच्या किमती प्रचंड वाढतात आणि मुद्रेच्या मूल्यामध्ये घट होते. म्हणजे पैशाचं जे मूल्य आहे त्याचं घट होते, व्हॅल्यू घटते. जे आपण मुद्रा परिमाण सिद्धांतापासून पाहत आहोत की बाजारपेठेमध्ये जास्तीत जास्त चलन जर झालं, लोकांकडे जास्तीत जास्त पैसा आला, तर त्या पैशाचं महत्त्व घटते, त्याचं पैशाचं व्हॅल्यू घटते, हे आपण पाहिलेलं आहे. तर म्हणजे किती प्रचंड पैशाला जास्त पैसे देऊन कमी वस्तू मिळतात, हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे एकेकाळी आपल्या देशामध्ये पहा 5 रुपये तोळं, म्हणजे 5 रुपये 10 ग्रॅम असं सोन्याचा दर होता 1947. तत्पूर्वीचा जो एक 50-60 वर्षाखालीचा दर होता, त्या ठिकाणी पैशाला मूल्य अतिशय जास्त होतं, व्हॅल्यू जास्त होता, कमी पैशात जास्त वस्तू यायच्या. तर त्याच्यामुळे आपण आपल्या आजीकडून, आजोबाकडून किंवा मोठ्या लोकांकडून ह्या गोष्टी कधी कधी ऐकत असतो की आजकाल पैशाला काही महत्त्व नाही. अरे आमच्या काळी भरपूर पैशाला महत्त्व होतं. म्हणजे 5 रुपयामध्ये 10 रुपयामध्ये आम्ही अख्खं घर बांधलेलं होतं. म्हणजे 10 रुपयामध्ये घर बांधलेलं होतं, 10 रुपयामध्ये सगळं पै पाहुण्यांचं लग्न वगैरे करून एवढं कुटुंब उदरनिर्वाह होत असे. अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आपण घरातील मोठ्यांकडून ऐकत असतो. त्याचा अर्थ ते काय सांगतात, तर त्याचा अर्थ ते सांगत असतात की त्या ठिकाणी चलनाला असलेले मूल्य, म्हणजे त्यांना सांगायचं आहे की ते अपस्फीतीबद्दल बोलतात. म्हणजे चलनाला असलं जे मूल्य आहे त्या ठिकाणी प्रचंड होतं, हे त्यांना सांगायचं आहे. हे त्यांचं जे ग्रामीण व्यावहारिक अर्थशास्त्र आहे ते त्यांच्या शब्दातून सांगतात. आपण शास्त्रीय अर्थशास्त्रामध्ये आपण त्याला अपस्फीती, चलनाचं मूल्यात वाढ, चलनाच्या मूल्यात घट असं बोलतो. तर आपण अपस्फीतीच्या अवस्थेकडे येतो. तर या ठिकाणी स्फीतीमध्ये पाहताना आपणाला लक्षात येते की वस्तूच्या किमती प्रचंड वाढतात, त्यामुळे मुद्रेच्या मूल्यात घट होते. तर ही एक अवस्था होती. तर नंतरची आपण ही अवस्था अपस्फीती पाहतो, जे दुसऱ्या क्रमांकाची आहे. तर त्याच्यामध्ये हे लक्षात येते की यामध्ये वस्तूच्या किमती कमी होतात, वस्तूच्या किमती कमी होत जातात प्रचंड, आणि मुद्रेच्या मूल्यात मात्र वाढ होते. म्हणजे जी अवस्था आपण आत्ता सांगितल्याप्रमाणे 1947चं जे उदाहरण दिलेलं की आपले जुने लोक जे म्हणतात की 5 रुपयाला म्हणजे 10 ग्रॅम सोनं येत होतं. सोन्याचा भाव एवढा कमी होता किंवा त्यापेक्षाही कमी होता. पण आज सोन्याचा भाव पाहिलं तर 30 ते 40 हजारावर गेलेलं आहे. म्हणजे सोन्याचं असलेलं, पैशाचं असलेलं हे मूल्य या ठिकाणी घटल्याचं आपणाला दिसून येतं. तर हे साधारण अर्थ आहे की अपस्फीती म्हणजे स्वस्ताई, ज्याच्यामध्ये वस्तूच्या किमती अतिशय कमी होत असतात, वस्तूच्या किमती कमी कमी होत जातात, ते म्हणजे अपस्फीती. आणि पैशाच्या मूल्यामध्ये या ठिकाणी वाढ होते.
म्हणजे कमी पैशाला जास्त वस्तू मिळतात, यालाच आपण त्या पैशाच्या मूल्यात वाढ असे म्हणतो. तर या ठिकाणी अपस्फीती म्हणजे काय, ह्याचा एक जनरल अर्थ आपण सर्वसामान्य अर्थ पाहिलेला आहे. तर आपण अर्थशास्त्रज्ञांच्या मते अर्थशास्त्र शिकत असताना की अर्थशास्त्रातल्या संकल्पना शिकत असताना आपण त्या तज्ज्ञ व्यक्तींकडून तो अर्थ समजावून घेतो. त्यांनी आपल्या विशिष्ट डेफिनेशन, संज्ञा किंवा व्याख्येमध्ये त्यांनी तो अर्थ गुंफलेला असतो, म्हणून ते पाहणं आपणाला अतिशय महत्त्वाचं ठरते. तर आपण चला या ठिकाणी येऊया प्रोफेसर क्राउथर यांच्या ती प्रसिद्ध अपस्फीतीची म्हणजे जी भाव घट ज्याला म्हणतो, वस्तूच्या किमती कमी होतात, स्वस्ताई ज्याला म्हणू, तर त्याची व्याख्या त्यांनी सांगितलेली आहे. त्यांनी अपस्फीती म्हणजे काय त्याच्याबद्दल ते असं म्हणतात की अपस्फीती ही अशी अवस्था होय की ज्यामध्ये मुद्रेच्या मूल्यात वाढ होते तर किमतीत घट होत असते. पहा, आपण जो सर्वसामान्य अर्थ सांगितलेला आहे त्यालाच एक त्यांनी व्याख्येमध्ये रूपांतर केलेलं आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की अपस्फीती ही अशी अवस्था होय ज्यामध्ये मुद्रेच्या मूल्यात वाढ होते, पैशाच्या मूल्यात वाढ होते आणि किमतीमध्ये घट होत असते, असं त्यांनी त्याला म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी डिफ्लेशन जो की त्याचा इंग्रजी रूपांतर आहे, तर त्या इंग्रजीतून त्यांची व्याख्या अशी आहे, डिप्लेशन इज दॅट स्टेट ऑफ इकॉनॉमी वेअर द व्हॅल्यू ऑफ मनी इज रायझिंग अँड प्रायसेस आर फॉलिंग. तर याला आपण म्हणजे त्यांनी तेच सांगितलेलं आहे की डिफ्लेशन ही ती अवस्था आहे ज्यामध्ये पैशाचं मूल्य वाढते आणि वस्तूच्या किमती कमी होतात, असंच त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर त्यानंतर आपण दुसरे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ प्रोफेसर पिगू यांची व्याख्या पाहू. पहा, पिगू काय म्हणतात. पिगू या ठिकाणी म्हणतात की जेव्हा मौद्रिक उत्पन्नाच्या तुलनेत वस्तू व सेवा यांच्या उत्पादनात वाढ होते किंवा किमती घटून अपस्फीती निर्माण होते. पहा, पिगू थोडंसं वेगळ्या अंगानं ते व्याख्या करतात. पिगू असं म्हणतात, मौद्रिक उत्पन्नाच्या तुलनेत म्हणजे पैशाच्या तुलनेत जेव्हा वस्तू व सेवांच्या उत्पादनात वाढ होते. पहा, म्हणजे लोकांकडे असलेल्या पैशापेक्षा जेव्हा लोकांच्या हातामध्ये मार्केटमध्ये वस्तू आणि सेवा, जे वास्तव वस्तू आणि सेवा आहेत, ज्याची मानवाला अत्यंत गरज असते, ज्याचा तो व्यवहार, खरेदी विक्रीचा व्यवहार तो नित्यनेमाने करत असतो, पैशाच्या तुलनेत जर वस्तू आणि सेवांच्या उत्पादनामध्ये जर वाढ झाली तर याच्या किमती घटतात, कमी होतात आणि त्यातूनच अपस्फीती निर्माण होते, म्हणजे भावघट ही अवस्था निर्माण होते, असं पिगू यांना सांगायचं आहे. म्हणजे त्यांचा इंग्रजी अर्थही आपण या ठिकाणी पाहूया. ते असं म्हणतात, डिप्लेशन ऑफ दॅट स्टेट. पहा, मी या ठिकाणी एनसर्कल करतो आहे. डिप्लेशन ऑफ दॅट स्टेट ऑफ फॉलिंग प्राइसेस विच ऑकर्स ॲट द टाइम व्हेन द आउटपुट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस मोर रॅपिडली दॅन द व्हॅल्यू ऑफ मनी इन द इकॉनॉमी. म्हणजे त्यांनी अर्थात हाच सांगितलेला आहे की जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात वस्तू आणि सेवांची निर्मिती होते, त्याच्या तुलनेत पैसा हे लोकांकडे कमी असते आणि त्याचा परिणाम असा होतो की वस्तूच्या किमती घटतात आणि यालाच आपण डिफ्लेशन ही अवस्था म्हणतो, असं प्रोफेसर पिगूनी त्यांच्या ह्या व्याख्येमध्ये मांडलेलं आहे. तर एकंदरीत आता हे कारण येते की मुद्रास्फीती का निर्माण होते, अपस्फीती ज्याला डिफ्लेशन म्हणतो. वाय द डिफ्लेशन दिस स्टेट अरायझिंग इन द इकॉनॉमी. म्हणजे अपस्फीती ही अवस्था का निर्माण होते, कशामुळे अपस्फीती निर्माण होते, तिचे काय कारण आहेत, तर या ठिकाणी आपण त्या कारणांचा उहापोह करू. तर यालाही कारणे आहेत, कोणतेही कार्यकारण भाव जाणून घेणे अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे, हे आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. अर्थशास्त्रात होणारी कोणतीही क्रिया त्याच्यामागे काही ती क्रिया होण्या अगोदर त्याचं काही कारण असतो, कॉजेस असतो, कॉजेस अँड इफेक्ट, हे जे आपण पाहिलेलं होतं. तर एखादी क्रिया कारणाशिवाय उत्पन्न होऊ शकत नाही आणि त्या कारणांचा शोध आपण अर्थशास्त्रात घेत असतो. तर आपसुकच आपण या अपस्फीती का निर्माण होते त्याची काय कारणे असतात आणि ती कारणे कोणती आहेत, तर या ठिकाणी आपण दिलेली आहे. तर पहा, एक एक करून आपण त्याविषयी माहिती घेऊया. महाग पैसा धोरण.
तर अर्थव्यवस्थेमध्ये अशी का अवस्था येते? ही वस्तू एकदम म्हणजे किमती का घटू लागतात? आपण मागाशी पाहिलेलं होतं की वस्तूच्या किमती प्रचंड वाढतात. लोक महागाईला कंटाळून जातात. मग अशी महागाई किंवा स्वस्ताई ही अवस्था काय येतात? विशेष करून स्वस्ताई अर्थव्यवस्थेत अशा प्रकारे येण्याचं कारण काय? तर याकडे आपण पाहूया. पहिलं कारण असते महाग पैसा धोरण. पहा, आपण बँक किंवा मुद्रेच्या संदर्भात बँकेविषयी पाहताना आपण असं म्हणलेलं आहे, एखाद्या कोणत्याही देशामधलं पैशाविषयक धोरण ठरण्याचा अधिकार त्या देशातील RBIला अर्थात मध्यवर्ती बँकेला किंवा त्यातील मध्यवर्ती शासन संस्थेला असते. त्या सरकारला किंवा शासन यंत्रणेला मध्यवर्ती बँकेला जर वाटलं की आता लोकांकडे पैसा कमी करायचा आहे, म्हणजे एक अवस्था अर्थव्यवस्थेमध्ये अशी येते की भाववाढ, ज्याच्यामुळे भाववाढ का होते हे आपण पाहिलेलं होतं. त्याचं कारण हेच होतं की सर्वच अर्थशास्त्रज्ञांचं याच्यावर एकमत होतं, जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड प्रमाणात लोकांकडे पैसा वाढते, जेव्हा पैशाची संख्या वाढते, तेव्हा वस्तूच्या किमती दुप्पट वाढतात आणि चलनाचं मूल्य, पैशाचं मूल्य हे घटते. हे आपण भाववाढीमध्ये पाहिलेलं होतं. म्हणजे लोकांच्या हाती असलेला पैसा, बाजारात असलेल्या पैशाची उपलब्धता हे भाववाढीचं कारण आहे. हे पैशाचं मूल्य घटण्याचं कारण आहे, हे आपण पाहिलेलं होतं. त्याच्यामुळे सरकार वेगवेगळे नीती अवलंबते, जेणेकरून अशा प्रकारे लोकांच्या हातातून पैसा काढून घेते. पैसा काढून घेतं म्हणजे शब्दशः अर्थ असा नाही की लोकांकडून लगेच त्यांच्या खिशातून पैसे काढते, तसा नाही. मग यासाठी असे धोरणं सरकार आखते की जेणेकरून लोकांकडे कमीत कमी त्यांच्या हातामध्ये पैसे खेळतील. अशा प्रकारचं धोरण त्या देशातील सरकार, त्या देशातील मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून हाताळत असते. तर त्याच्यामध्ये जेव्हा त्या मध्यवर्ती बँकेला असं वाटतं की देशामध्ये खूप महागाई झालेली आहे, आता लोकांकडे भरपूर पैसा झालेला आहे, त्याच्यामुळे सरकार त्यावेळेस महाग पैसा धोरण स्वीकारते. महाग पैसा धोरण स्वीकारते म्हणजे लोकांच्या हातात कमीत कमी पैसा गेला पाहिजे यासाठी प्रयत्न करते. त्यासाठी आपण हेही पाहिलेलं होतं की ज्या काही मध्यवर्ती बँका आहेत, देशाची जी मध्यवर्ती बँक आहे ती तिच्या अनुषंगिक बँकांना, तिच्या सबऑर्डिनेट बँकांना कमी व्याजदराने म्हणजे जास्त व्याजदराने जेव्हा कर्ज देते, तेव्हा या चलनवाढ किंवा चलनघट याच्यावर ते परिणाम होते. तर जेव्हा त्या बँकेला असं वाटते की आता महागाई वाढलेली आहे, त्याच्यामुळे लोकांचा पैसा कमी केला पाहिजे, अशा वेळेस ही जी मध्यवर्ती बँक आहे ती महाग पैसा धोरण स्वीकारते. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की त्यावेळेस ती व्याजदर वाढवून टाकते, व्याजदर वाढवते. ती तिच्या बँकांना, सबऑर्डिनेट बँकांना ज्या व्याजदराने, आपण त्याला बँक दर म्हणलेला आहे, बँका ह्या ज्याप्रमाणे आपण सर्वसामान्य लोक बँकेकडून कर्ज घेतो, पैसे कर्जरूपाने घेतो, अगदी त्याचप्रमाणे ह्या बँका देखील बँकांची बँक असलेल्या RBIकडून कर्ज घेत असतात. काही अल्पमुदतीसाठी कर्ज घेत असतात. मग त्याच्यामुळे RBIकडून कर्ज घेऊन ते सर्वसामान्य ग्राहकांना कर्ज देतात. त्याच्यामुळे कर्जाच्या व्याजदराचा जो परिणाम आपल्यावर होतो, अगदी त्याचप्रमाणे RBI जे प्रमुख धोरण ठरवणारी मध्यवर्ती जी बँक आहे त्या देशातील, ती जर पैशाविषयी धोरण जर अशा पद्धतीनं महाग पद्धतीनं जर ठरवलं, म्हणजे ती जर बँक दरात जर वाढ केली, त्या ठिकाणी त्या बँकांना कर्जे हे जास्त दराने भेटतात. तर त्याच्यामुळे त्या बँका सर्वसामान्य लोकांना जास्त प्रमाणामध्ये जास्त व्याजदराने परत कर्ज देतात. त्याच्यामुळे जास्त व्याजदराने कर्ज झालेले सर्वसामान्य ग्राहक त्याच्याकडे पाठ फिरवतात, म्हणजे कर्ज घेत नाहीत, म्हणजे लोकांच्या हातात पैसे येत नाहीत, म्हणजे ते मागणी वाढत नाही. मागणी वाढत नाही म्हणजे वस्तूच्या किमती कमी होतात. त्याच्या पद्धती अशा रीतीने हे चक्र चालू असते. त्यातून अपस्फीती निर्माण होते, ज्याला आपण भावघट किंवा चलनघट म्हणतो, किंवा त्यालाच आपण स्वस्ताई म्हणतो. हे या ठिकाणी निर्माण होते. तर हे एक धोरण आहे. महाग पैसा दर धोरण स्वीकारलं तर या ठिकाणी स्वस्ताई किंवा अपस्फीती हे निर्माण होते. तर दुसरं आहे कारण या ठिकाणी
प्रभावी मागणीत घट. प्रभावी मागणी ही अतिशय महत्त्वपूर्ण संकल्पना आहे जी केन्स यांनी मांडलेली आहे. प्रभावी मागणी म्हणजे जेव्हा वस्तू खरेदी करण्यासाठी तत्पर असतात, पैसे देऊन वस्तू खरेदी करण्याची त्यांची अतिशय इच्छा जी असते, तर ती इच्छा म्हणजे प्रभावी मागणी मानली जाते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये अशी जी प्रभावी मागणी, जी पैसे देऊन लोक खर्च करण्यास तयार आहेत, अशी जर अवस्था असते, तर जास्तीत जास्त लोक जर मागणी करत असतील तर अशा वेळेस अर्थव्यवस्थेमध्ये एक तेजीचं वातावरण येते. ते सगळ्याच्या दृष्टीने ते चांगलं असते. आपण हे पाहिलं, मागणी आणि पुरवठा हे दोन परस्पर संकल्पना आहेत, परस्पर संबंधित, परस्पर पूरक संकल्पना आहेत. याचा एक दुसऱ्याचा अतिशय लवकर परिणाम होत असतो. तर या ठिकाणी जर एखाद्या वस्तूला मागणी असेल तर त्याचं उत्पादन होते. जर त्या वस्तूला मागणीच नसेल तर ते उत्पादन होईल का? ती वस्तू कोणी विकेल का? तर नाही. आपण बाजारात ज्या काही वस्तू पाहतो, त्या वस्तू दिसण्याचं कारण हेच की त्या वस्तू बाजारात मोठ्या प्रमाणात विकल्या जातात, म्हणून त्या वस्तू असतात. न विकणारी वस्तू कोणताही विक्रेता आपल्या दुकानात ठेवून घेत नसतो. पण बाजारात अर्थव्यवस्थेमध्ये देखील जोपर्यंत अशा पद्धतीने प्रभावी मागणी आहे, लोक वस्तूला ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात मागणी करत असतील तर तोपर्यंत ठीक आहे. जोपर्यंत अशा प्रकारची प्रभावी मागणी घटायला लागते, तर तो प्रभावी मागणी घटत असताना अशा परिस्थितीमध्ये तो विक्रेता ती वस्तू कसं तरी काढून टाकायचा प्रयत्न करतो, विकायचा प्रयत्न, तोट्यात जाण्यापेक्षा कमी तोट्यात जाण्याचा आता तो विचार करू लागतो. त्याच्यामुळे प्रभावी मागणी अभावी वस्तूच्या किमती कमी होत असतात. हे आपण बाजारामध्ये नित्यनेमाने पाहत असतो. तुम्ही जर बाजारात चक्कर मारली, सपोज बाजाराच्या दिवशी तुम्ही राजुऱ्याच्या मार्केटमध्ये जर फिरत असाल, तर आपला बाजाराचा जो काही दिवस आहे त्या दिवशी जर आपण सकाळच्या वेळेस दुपारच्या मध्यपर्यंत जर आपण बाजारात चक्कर मारली, तर त्यावेळेस सगळ्या वस्तूच्या किमती ह्या चढ्या भावाने असतात. जर आपण त्याच बाजारामध्ये म्हणजे सकाळी आपण 10 ते 11च्या वेळेस जर बाजारात गेलं, तर आपणाला अनेक वस्तूचे म्हणजे भाजीपाल्याचे दर हे जास्त दिसतात. आपण त्याच भाजीपाल्याच्या बाजारपेठेमध्ये संध्याकाळी जर आपण तिथं चक्कर मारली, तर त्या ठिकाणी सपोज सकाळी ते वांग्याचा जो काही शेतकरी आहे 40 रुपये किलो वांगे म्हणत असतात, तर संध्याकाळी तो जाताना 20 रुपये 10 रुपये किलोप्रमाणे तो वांगे देईल. म्हणजे सकाळी तेच वांगे तो 40 रुपये किलो सांगत होता, आता संध्याकाळी का बरं तो 10 रुपये आणि 20 रुपये सांगत असेल? तर त्याचा अर्थ हाच आहे की सकाळी 10 ते 3पर्यंत 10 ते 2पर्यंत प्रभावी मागणीमध्ये म्हणजे लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करणारे त्या ठिकाणी जास्त होते. त्याच्यामुळे लोक खरेदी करणारे जास्त होते, तर त्यावेळेस जे काही दूरदूरून येणारे लोक होते ते लवकर येतात आणि लवकर खरेदी करून जातात. त्यानंतर मात्र त्या बाजारामध्ये खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी होते, म्हणजे प्रभावी मागणी घटू लागते आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे असलेले जे काही स्टॉक आहे ते विकून टाकण्याचा ते शेतकरी प्रयत्न करतो. कारण का तो आणलेले वांगे किंवा टमाटे हे नाशिवंत वस्तू आहेत आणि त्याला घरी परत नेण्यामध्ये काही फायदा आहे का? नाही. तर आता माहीत आहे, आता याच्यानंतर आता काही मार्केटमध्ये म्हणजे संध्याकाळनंतर रात्र होते, नंतर त्याला तिथं थांबणं परवडत नाही. त्याच्यामुळे हे वस्तू जास्तीत जास्त विकणं हा त्याचा हेतू असतो आहे. त्याच्यामुळे तो वस्तूच्या किमती कमी करत असतो. म्हणजे याचा अर्थ हा आहे की प्रभावी मागणीत घट झाल्यानंतर वस्तूच्या किमती कमी होतात, हे आपण पाहतो आहे. किंवा हे आजही आपण मार्केटमध्ये बऱ्याच याच्या संदर्भात झालेलं आहे की लोकांची ही जर मागणी जर घटली तर त्या ठिकाणी या वस्तूच्या किमती कमी होत असतात, हे आपण पाहतो आहे. तर तिसरं त्या ठिकाणी आहे कारण व्याजदरात वाढ. पहा, आता आपण हे महाग पैसा धोरण हे करताना ते पाहिलेलं आहे. जेव्हा व्याजदरात वाढ होते, व्याजदरात वाढ किंवा घट याचा परिणाम लोकांच्या मागणीवर होत असतो, हे आपण पाहिलेलं आहे. जेव्हा बँका लोकांना जास्त व्याजदराने कर्ज देतात,
अशा वेळेस लोकांच्या हातामध्ये कमी पैसा जातो. व्याजदरात वाढ झाल्यामुळे लोकांच्या हातामध्ये लोक कर्ज कमी घेतात, लोकांच्या हातात कमी पैसा खेळतो. त्याच्यामुळे लोकांच्या हातात पैसा नसल्या कारणाने लोक आपली जी काही मागणी आहे, ज्या काही गरजा आहेत त्या कमी करतात, म्हणजे मागणी कमी करून टाकतात. मागणी कमी करतात, त्याचा परिणाम हा होतो की वस्तूच्या किमती कमी होतात. तर हे एक त्याचं कारण सांगता येते. तर चौथं कारण आहे ते म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा उदय. पहा, जर मार्केटमध्ये एखादं नवीन जर टेक्नॉलॉजी आली तर त्याचा परिणाम वस्तूच्या किमती कमी होणार होतो. तर हे आपण सर्व अनुभवतो आहे. पहा, मार्केटमध्ये आपण या मोबाईल, आता सध्या आपण मोबाईल युगामध्ये आहोत, प्रत्येकाकडे अँड्रॉईड मोबाईल आहे. आपण ऑनलाईन क्लास घेतो, व्हर्च्युअल क्लास घेतो आणि हे याच्यासाठीच घेतो की प्रत्येकाकडे मोबाईल आहे. तर ते प्रत्येकाकडे मोबाईल, आता या मोबाईलचंच उदाहरण घेतलं तर एकीकडे जेव्हा मार्केटमध्ये जुना, तुम्हा काही लोकांना माहिती नसणार, रिलायन्स नावाची एक कंपनी होती. ती रिलायन्स नावाची जी कंपनी जेव्हा ही मोबाईल भारतामध्ये जेव्हा बाजारपेठेत आणली, तर त्यावेळेस हे मोबाईलचे तिचे म्हणजे एक छोटंसं आणि ब्लॅक अँड व्हाईट तिचं स्क्रीन असलेलं हे हँडसेट ती बाजारात आणली. त्याच्या किमती जवळपास 5 ते 7 हजारांपर्यंत होत्या. आणि त्याच्यामध्ये इन्कमिंग आणि आउटगोईंगला, म्हणजे आपण इन्कमिंगला पण त्याच्यावर कॉलिंग चार्जेस होत्या. म्हणजे ते मोबाईल महाग होतं आणि ते सर्वसामान्य लोकांना परवडणारं नव्हतं. म्हणजे 7 हजाराचं किंवा 8 हजाराचं मोबाईल घेणं, त्या तुलनेमध्ये म्हणजे आजच्या काळामध्ये त्या काळामध्ये पैशाचं मूल्यही खूप जास्त होतं. तर म्हणजे काही जे धनाढ्य लोक आहेत त्यांनाच ते परवडत होतं आणि लोक वापरतही होते, पण सर्वसामान्यांना तेव्हा मोबाईल उपलब्ध झालेला नव्हता. त्याचं कारण तेच होतं की तंत्रज्ञानावर काही लोकांची मक्तेदारी होती, तर तंत्रज्ञानाचा विकास झालेला नव्हता. पहा, नंतरच्या काळामध्ये जेव्हा अँड्रॉईड टेक्नॉलॉजी आली मोबाईलमध्ये, अँड्रॉईड टेक्नॉलॉजीच्या पूर्वी तुम्हाला माहीत असेल की नोकिया नावाची जी कंपनी आहे, मोबाईल कंपनी, ती जगामध्ये बलाढ्य होती, तिची मक्तेदारी होती. मग नवीन अँड्रॉईड टेक्नॉलॉजी आल्यानंतर नोकियाचे हँडसेट आपणाला बाजारपेठेतून गायब असल्याचं दिसते. म्हणजे तत्पूर्वी, म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा उदय होण्यापूर्वी म्हणजे नोकियाच्या किमती या जास्तीत जास्त होतात, पण नवीन तंत्रज्ञान जे अँड्रॉईड टेक्नॉलॉजी मोबाईलमध्ये उदयास आलं त्याच्यानंतर जवळपास मोबाईल किमती सगळ्या घटलेल्या आहेत. म्हणून आज सर्वसामान्य गरीबातल्या गरीब माणसाला हे मोबाईल, या मोबाईलच्या ज्या किमती आहेत सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेल्या आहेत. म्हणजे आम्ही कोणीही त्या अँड्रॉईड मोबाईल घेऊ शकतो. एकेकाळी साधे हँडसेट असलेले जे नोकिया आणि ह्या तत्सम कंपन्या विकत होत्या त्याच्या किमती म्हणजे 5 ते 7 हजाराच्या होत्या. आज त्या किमतीमध्ये आपणाला स्मार्टफोन मिळतो, ज्याला आपण अँड्रॉईड मोबाईल म्हणतो. म्हणजे हे एकदम या कमी किमतीत मोबाईल का मिळू लागल्या, ज्या अँड्रॉईड मोबाईल, त्याचं कारण एकच आहे की हा न्यू टेक्नॉलॉजीचा या ठिकाणी उदय झाला. मग त्याच्यामुळे ह्या वस्तूच्या किमती कमी झाल्या. म्हणजे साहजिकच आपल्याला हे सांगता येते, वस्तूच्या किमती अशा प्रकारचं जर नवीन टेक्नॉलॉजी एखादी उदयास जर आली, त्याचा परिणाम वस्तूच्या किमती कमी होण्यावर होतो, याबद्दल काही दुमत नाही, जे आम्ही सगळेजण त्याचा अनुभव घेत आहोत. तर हे एक त्याचं कारण आहे. तर यानंतर आपण पाहूया उपभोगात घट. हे 5वं आहे, उपभोगात घट. पहा, उपभोग ही संकल्पना तुम्हा सर्वांना माहीत आहे. BA फर्स्ट इयरपासून आपण ते पाहत आहोत. जेव्हा वस्तू स्वतःसाठी ज्या काही उपभोग घेतात, ज्याचा वापर करतात, त्यालाच आपण अर्थशास्त्रीय दृष्टीनं उपभोग असे म्हणतो. उपभोग घेणे म्हणजे स्वतःसाठी एखादी वस्तूचा वापर करणे, त्याची उपयोगिता घेणे. पण जेव्हा असं लोक स्वतःसाठी उपभोग घेण्याचं म्हणजे त्या वस्तूचा गरजांचा वापर कमी करतात, म्हणजे ते उपभोगात घट होते.
लोक जेव्हा वस्तूचा जास्तीत जास्त वापर करतात, साहजिकच त्याला मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते, त्याचं उत्पादन वाढते. उत्पादन वाढीसाठी मग रोजगार वाढतो, मग लोकांकडे उत्पन्न वाढते, मग परत लोकांच्या उपभोगात वाढ होते. ते असं एक चक्र, पॉझिटिव्ह चक्र त्या ठिकाणी चालते. त्याच्या विरोधात उपभोगात जर घट झाली, लोक जर जास्तीत जास्त कमीत कमी वस्तू वापरू लागल्या, जर गांधीयन मॉडेलचा लोक वापर करू लागल्या, म्हणजे गांधीजींनी सांगितले आहे माणसांच्या गरजा कमीत कमी असल्या पाहिजेत, तर असं जर लोक कमीत कमी वस्तू वापरायलेत, याचा अर्थ दुसरा हा की त्या ठिकाणी मागणी कमी होते. मागणी कमी झाल्यानंतर साहजिकच त्याचा परिणाम वस्तूच्या किमती कमी होण्यावर होतो. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये उपभोगामध्ये घट होता कामा नये. उपभोगात घट होणे म्हणजेच लोक त्या वस्तूचा कमी वापर करणे. लोक जोपर्यंत वस्तूचा जास्तीत जास्त वापर करतील, म्हणजे त्या प्रत्येक वस्तूला मागणी असेल तर त्याचं उत्पादन होत राहील तर त्याच्यासाठी रोजगारातही वाढ होत राहील, उत्पन्नातही वाढ होत राहील. त्याच्यामुळे सर्वीकडे एक तेजीचं वातावरण निर्माण होईल. आणि उपभोगात घट होणे म्हणजेच त्या लोकांचा वस्तूचा वापर कमी करणे, त्याचा त्याग करणे राहील. म्हणून आज आपण पाहतो, जेव्हा महागाई होते, वस्तूच्या किमती वाढतात, तेव्हा आपण त्याचा उपभोग कमी करतो. आज मार्केटमध्ये 100 रुपये किलो टमाटे आहे, तर गरीब लोक काय करतील, त्यांना भाजीपाला आज परवडणार नाही, म्हणून ते उपभोगात घट करतील. पण असे सर्वच जर उपभोगात घट केले, तर साहजिकच आहे की त्यांना वस्तूच्या किमती कमी कराव्याच लागते, जास्त ठेवून चालणारच नाही. तर त्याच्यामुळे सर्वच जेव्हा मार्केटमध्ये, जेव्हा देशामध्ये अशा रीतीने सर्वच लोक जेव्हा उपभोग कमी करतात, उपभोगात घट करतात, त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम वस्तूच्या किमती कमी होण्यावर होतो, म्हणजे अपस्फीती ही निर्माण होते, ते आपल्याला सांगता येते. तर त्यानंतरचं कारण आहे 6वं, सार्वजनिक खर्चात घट. तर पहा, सार्वजनिक खर्च हा देखील म्हणजे वस्तूच्या किमती वाढण्यावर आणि कमी होण्यावर एक महत्त्वपूर्ण परिणाम करणारा घटक आहे. तर सार्वजनिक खर्च म्हणजेच ज्याला आपण सर्वसाधारण भाषेत सरकारने केलेला खर्च असं म्हणतो. आणि बाजारपेठेमध्ये सरकार ही यंत्रणा, बाजारपेठ चालवण्यासाठी एक खूप मोठी परिणामकारक घटक असलेली यंत्रणा आहे. सरकारचा खर्च हा, सरकार जे काही खर्च करते तुलनेने त्याचा सर्वांना, म्हणजे या देशातील, म्हणजे कोणत्याही देशातील बहुसंख्य लोकांना त्याचा फायदा होतो. तर नुसतं खर्च केल्याने त्या वस्तूचा फायदा होत नाही, तर त्याचं दुसऱ्या अँगलने अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन, पुरवठा, मागणी ही जी साखळी आहे, त्या साखळीमध्ये एक तेजी, एक पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते. म्हणजे सरकारने असं रस्ते बांधणे, शाळा काढणे, हॉस्पिटल्स काढणे, हे जर खर्च जास्तीत जास्त वाढला, तर त्याचा रस्ते बांधण्याचं सरकारनं जास्तीत जास्त धोरण जर स्वीकारलं, त्याचा अर्थ असं होते की रस्ते बांधत असताना जेवढे काही लोक असतात, जे काही सरकार खर्च करते, त्याच्यासाठी लोकांना पैसे भेटतात. सपोज मजूर असतील तर मजुरांना काम भेटते, त्याच्यामुळे मजुरांकडे पैसा येतो. आणि रस्त्याच्या याच्यासाठी गिट्टी धोंडे टाकण्यासाठी जे कॉन्ट्रॅक्टर असतात, त्यांना पैसा मिळतो. ज्यांना ज्या भागातून रस्ता टाकायचा आहे, ज्यांची जमीन गेलेली आहे, तर त्यांना त्याचा प्रचंड मोबदला होतो, म्हणजे त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. म्हणजे रस्ता तयार झाल्यानंतर वाहतूक वाढते, अनेक लोक ट्रक खरेदी करतात, गाड्या खरेदी करतात, मग त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैसा जातो. अशा रीतीने म्हणजे सार्वजनिक खर्चामुळे लोकांच्या हातात प्रचंड पैसा जातो, लोकांना फायदा होतो. आणि पैसा असल्या कारणाने हे लोक वस्तूच्या म्हणजे मागणी करतात. पण सरकारने अशा पद्धतीनं जर खर्च कमी केला किंवा सार्वजनिक खर्चात सरकारने जर घट केली, त्याचा परिणाम हा होतो की लोकांकडे पैसे जात नाहीत, लोकांकडे पैसे असत नाहीत, लोक बेरोजगार होतात, लोकांचं उत्पन्न घटते. उत्पन्न घटल्यानंतर लोक आपल्या उपभोगात घट करतात, आपल्या गरजा कमी करतात, साहजिकच मागणी कमी करतात. मग त्याच्यामुळे वस्तूच्या किमती कमी होतात. किंवा बाजारात खरेदी करणारे लोकच नाहीत, तर साहजिकच ज्या काही वस्तू आहेत
त्यांना आता त्याच्या कमी किमती करणे हे अपरिहार्य बनते, आवश्यक बनते. त्याच्यामुळे सरकारने जर त्याच्या सार्वजनिक खर्चात जर घट केल्यास नक्कीच या वस्तूच्या किमती कमी होतात, वस्तूच्या किमती कमी होण्यावर होतं. हा एक आपल्याला सांगता येते. त्यानंतरचा जो प्रकार आहे सरकारची वाढती उसनवारी. सरकारची वाढती उसनवारी पहा. सरकार ही एक सामान्य व्यक्ती आणि सरकार याचे व्यवहार हे जवळपास सर्वसाधारण व्यवहार हे सारखेच असतात. म्हणजे ज्याप्रमाणे सामान्य माणूस कर्ज काढतो आणि खर्च करतो, अगदी त्याप्रमाणे सरकार देखील त्याचं उत्पन्न जेव्हा कमी होते तेव्हा ते लोकांकडून कर्ज काढत असते, म्हणजे मार्केटमधील संस्थांकडून कर्ज काढत असते आणि परिणामी त्या ठिकाणी आपला व्यवहार करत असते. तर पहा, पण सरकारनं उसनवारी घेतल्यानंतर, सरकारने जास्तीत जास्त जर पैसे लोकांकडून घेतल्यानंतर त्याचा या अपस्फीतीवर काय परिणाम होतो, त्याचा सहसंबंध आहे. म्हणजे जर आपल्याला पहा, सरकार लोकांकडून किंवा देशातील बँकांकडून जर सरकार मोठ्या प्रमाणावर पैसा घेतलेला आहे, सरकारचं आपण अपेक्षा काय करतो सार्वजनिक कल्याणामध्ये, की सरकारने जास्तीत जास्त लोकांच्या हाती पैसे दिला पाहिजे, लोकांचं कल्याण केलं पाहिजे. त्याच्यामुळं लोकांचं उत्पन्न वाढते, लोकांना रोजगार भेटतो, त्यातून एक पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक वातावरण निर्मिती होते, मागणी वाढते, पुरवठा वाढते, रोजगार वाढतो, तर तो परिणाम होतो. पण सरकारनं जर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर उसनवारी म्हणजे पैसे जर उसने घेतले, कर्जरूपाने घेतले, तर त्याचा परिणाम अपस्फीतीवर होतो. तो कसा होतो? सपोज सरकारने या देशातील बँकांकडून, जे सार्वजनिक बँका आहेत, त्या बँकांकडून सरकार जर मोठ्या प्रमाणावर जर कर्ज घेतलेला असेल, सपोज या देशातील जी मध्यवर्ती बँक आहे RBI, आता त्या RBIकडे एक 100 कोटी रुपये असतील आणि ते 100 कोटी रुपये RBI आपल्या देशातील लोकांना कर्ज देत असते नेहमी. पण अचानकपणे जर हे 100 कोटी रुपये त्या सरकारने जर म्हणलेलं असेल की सरकारलाच कामी आहे, त्याच्यामुळे त्याच्यातले 80 कोटी रुपये तुम्ही सरकारला द्या, गव्हर्नमेंटला, तर परिणाम हा होईल 80 कोटी रुपये जर सरकारनेच घेतल्यामुळे त्या RBIकडे जे काही पैसे राहतील आता 20 कोटी रुपये राहतील. म्हणजे जे RBI 100 कोटी रुपये लोकांना कर्जरूपाने देत होतं विविध बँकांच्या माध्यमातून, म्हणजे RBI प्रत्यक्ष कर देणार लोकांना, हे लक्षात घ्या. ते RBI फक्त अगोदर बँकांना देते, बँकांमार्फत आपणाला भेटतात कर्ज, ही अशी साखळी आहे. पण मूळ स्रोत RBI आहे, त्याच्यामुळे आपण RBIचं उदाहरण घेतो या ठिकाणी. तर RBIकडे जे काही पैसा आहे ती बँक दुसऱ्यांना देत होती, म्हणजे SBIला किंवा इतर बँकांना ती कर्ज देत होती. पण आता सरकारने जर ह्या ठिकाणी 80 कोटी रुपये घेतल्यानंतर आता RBIकडे 20 कोटी रुपये राहतात. 20 कोटी रुपये म्हणजे 20 कोटी रुपये आता लोकांना भेटतील. तर याचा अर्थ असा आहे की लोक जे काही बँकेकडून कर्ज घेऊन खर्च करणारे होते, ज्यांची इच्छा होती की घर बांधावं किंवा बँकेकडून कर्ज घेऊन गाडी घ्यावं, या घ्यावा, अशा प्रत्येक लोकांची आता ती इच्छा पूर्ण होणार नाही. कारण का आता बँका पैसे त्यांची इच्छा असून देखील जास्त पैसा देऊ शकत नाही, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सरकारनेच पैसा उसनवारीने घेतलेला आहे. पण त्याच्यामुळे हा जो पैसा आहे मार्केटमधला जो येणार होता तो पैसा सरकारनेच घेतलेला आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्यांच्या लोकांच्या हातामध्ये पैसा नाही, पैसा येणार नाही. अर्थ त्याचा दुसरा अर्थ हा होतो की लोकांच्या हातात पैसा येणार नाही, अर्थातच लोकांना आता खरेदी क्षमता कमी होऊन जाते, म्हणजे ते मागणी करत नाहीत, मागणीत घट होतो, उपभोगात घट होते आणि त्याच्यामुळे वस्तूच्या किमती कमी होतात. म्हणून सरकारने जर जेव्हा अशा प्रकारे जर मोठ्या प्रमाणावर उसनवारी जर घेत असेल, उसने पैसे किंवा कर्जरूपाने जर सरकार पैसे घेत असेल, तर त्याचा परिणाम या अपस्फीतीवर होत असतो, हे आपणाला या ठिकाणी सांगायचं आहे. तर नंतर आपण पाहूया मोठ्या प्रमाणावरील आर्थिक असमानता. पहा, हे एक अतिशय महत्त्वाचं कारण आहे. अपस्फीती ज्याला म्हणतो ते निर्माण होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आर्थिक असमानता. म्हणजे एका देशामध्ये गरीब आणि श्रीमंत लोकांच्या संख्येमध्ये प्रचंड दरी असेल, फरक असेल, म्हणजे गरिबांची संख्या प्रचंड जास्त आहे आणि श्रीमंत कमी आहे,
तर अशा वेळेस गरीब लोक म्हणजे वस्तूंना म्हणजे त्यांचा उपभोग ते कमी करतील. गरीब लोकांच्या गरजा कमी असतात. गरीब लोकांनी जास्तीत जास्त वस्तू खरेदी करू शकत नाहीत, करत नाहीत. पण ज्या देशामध्ये गरिबांची संख्या जास्त असते त्या देशामध्ये त्या देशात असणाऱ्या वस्तूंना मागणी असत नाही. परिणामी तेथील उत्पादक कमी किमतीने वस्तू त्यांना विकाव्या लागतात. म्हणजे अशा प्रकारे जर आर्थिक असमानता मोठ्या प्रमाणावर असेल, गरिबांची संख्या जास्त असेल, तर त्या ठिकाणी अपस्फीती येते. म्हणजे वस्तूच्या किमती कमी होण्यावर त्याचा परिणाम होतो, हे आपण सांगू शकतो. नंतरची गोष्ट आपण या ठिकाणी म्हणलं होतं की मोठ्या प्रमाणावर करात वाढ. आता अपस्फीती होण्याचं हेही कारण आहे कर. आता सरकार कर म्हणजे टॅक्स. कर म्हणजे टॅक्स ज्याला म्हणतो. सरकारने जर मोठ्या प्रमाणावर टॅक्सेस लावलेले असतील, पहा सरकार काय करते, काही वस्तूचा उपभोग लोक घेऊ नयेत, कमी कमी घ्यावे यासाठी काही वस्तूवर टॅक्स लावते. सरकारकडे जेव्हा उत्पन्न कमी असते, सरकारकडे जेव्हा पैसा कमी असते, तेव्हा सरकार त्याच्यावर टॅक्स लावत असते. म्हणजे सरकार मोठ्या प्रमाणावर अशा अनेक वस्तूवर टॅक्स लावते. सरकारने टॅक्स लावल्या साहजिकच त्या वस्तू महाग होऊन जातात. सपोज 5 रुपयाची एक पेन आहे आणि सरकारने त्याच्यावर 5 रुपये लावलेला आहे, तर ती वस्तू अगोदर म्हणजे डायरेक्ट जर सरकार टॅक्स फ्री केलेला असेल तर 5 रुपयाला भेटते. पण त्याच्यात सरकार परत 5 रुपये ॲड करत असेल तर ती किंमत त्याची साहजिकच 12 रुपये होऊन जाते. 5 रुपये खर्च, 5 रुपये टॅक्स आणि 2 रुपये त्याचा नफा. म्हणजे त्या वस्तूची किंमत म्हणजे 5 रुपयाची वस्तू मग त्याची किंमत ती 12 रुपये होते, हे टॅक्स लावल्यामुळे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर सरकार म्हणजे करामध्ये जर वाढ करत असेल, प्रचंड प्रमाणावर वस्तूवर टॅक्स लावत असेल, तर त्या वस्तूंची किंमत वाढते. वस्तूची किंमत वाढते, त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना ती परवडत नाही, म्हणून त्याचा ते उपभोग घेणे टाळतात. त्याच्याकडे पाठ फिरवतात, म्हणजे मागणी त्याची कमी करतात. मागणी म्हणजे ती वस्तू कोणीच खरेदी करायला तयार नाही. त्याची मागणी जर केली, साहजिकच एक वेळ येते की मग ते उत्पादक काय करतो, कमी किमतीने वस्तू देऊन टाकतो. म्हणजे मोठ्या प्रमाणात जर करात वाढ जर झाली तर या ठिकाणी महागाई वाढून म्हणजे लोक त्या वस्तूची म्हणजे खरेदी टाळतात, म्हणजे मागणी कमी करतात. म्हणजे प्रभावी मागणी घटते. प्रभावी मागणी घटल्या कारणाने साहजिकच या ठिकाणी अपस्फीती म्हणजे जे वस्तूची किंमत कमी होण्यावर त्याचा परिणाम होतो. तर 10वं कारण आहे तर युद्ध, दुष्काळ, महामारी. पहा हे वेगवेगळे कारणं आहेत, याच्यामुळे देखील वस्तूच्या किमती मोठ्या प्रमाणावर कमी होतात, अपस्फीती या ठिकाणी कमी होतात. आता महामारी आपण ज्याचा सामना करतो, तर त्या ठिकाणी या महामारीमुळे लोकांचं उपभोग उत्पादन हे ठप्प पडलेलं आहे. लोक फक्त आवश्यक वस्तूवर खर्च करत आहेत. म्हणजे या महामारीच्या काळात जे एरवी आपण लग्न कार्यावर मोठ्या प्रमाणावर खर्च करत होतो किंवा एरवी आपली खरेदी मोठ्या प्रमाणावर दिसायची, आता आपण अशी खरेदी लोकांनी बंद केलेली आहे. मग त्याच्यामुळे लोकांचं उत्पादन घटलेलं आहे, उत्पन्न घटलेलं आहे, त्याच्यामुळे उपभोगही घटलेला आहे. मग त्याच्यामुळे अनेक वस्तू या ठिकाणी काही भागामध्ये स्वस्त झाल्याचं आपल्याला दिसून येते. तर तेही एक कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. तर हे आपण या ठिकाणी कारणं पाहिलेलं होतं. आता अपस्फीतीचे परिणाम पाहू. म्हणजे याचा हे स्वस्तही झाल्यानंतर याचा काय परिणाम होते. पहिलं उत्पादनावर होणारा परिणाम काय राहील. जे काही उत्पादक आहेत त्यांच्यावर हा काय परिणाम राहील. पहा हे पहिलं परिणाम पाहत असताना आपणाला असं लक्षात येईल की वस्तूच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर कच्चा माल खरेदी करावा लागतो आणि तो विशिष्ट किमतीला तो उत्पादक खरेदी करत असतो. पण अपस्फीती निर्माण झाल्यावर अपस्फीती म्हणजे वस्तूच्या किमती कमी निर्माण झाल्यावर त्याला काय होते, ते जास्त किमतीच्या वस्तू त्याला कमी किमतीने विकाव्या लागतील. म्हणजे उत्पादक जो कोणी विक्रेता आहे, दुकानदार आहे, त्यांना सर्वसामान्य वस्तू खरेदी करत असताना त्याला पैसे देऊनच खरेदी करावे लागतात. सपोज एक पेन
तयार करणारा जो उत्पादक आहे त्याने जे काही कच्चा माल आहे ते लागण्यासाठी खरेदी करण्यासाठी आणलेला आहे, म्हणजे त्याची जवळपास 12 रुपये कच्चा माल आहे. म्हणजे एक पेन तयार करत असताना त्याला 12 रुपये त्याला खर्च लागलेला आहे. आता असं समजू की लोकांनी आता शाळाच बंद झाल्यामुळे पेनची मागणी घटलेली आहे. लोक पेन ही वस्तू वापरतच नाही, पण त्याच्यामुळे साहजिकच काय होते की त्या उत्पादकाला ते वस्तू आता कमी किमतीनं द्यावं लागते. म्हणजे त्याची इच्छा असो नसो, कारण का तशी वस्तू ते जास्त काळ त्याच्याकडे ठेवणे परवडत नाही. त्याच्यामुळे एकंदरीत काय होते की अपस्फीतीमुळे उत्पादकाला म्हणजे कमी किमतीने त्या वस्तू तयार कराव्या लागतात किंवा तो करतच नाही. मग त्याच्यामुळे अपस्फीतीचा या उत्पादक जे घटक आहेत मार्केटमध्ये त्यांच्यावर अतिशय हा प्रतिकूल परिणाम होतो, म्हणजे वाईट परिणाम होतो. म्हणजे त्यांना काय करते, एक तर वस्तूचं आता उत्पादन कमी करून टाकून देते. मग त्याच्याकडे जे काही उत्पादन करणारे जे काही माणसं कामावर होते ते पण त्यांना काढून टाकून देते, कारण का कामच नाही तर दाम कशाला द्यायचा, तोही येतो. त्याच्यावर उत्पादकावर अतिशय हा वाईट परिणाम या ठिकाणी होतो. तर याच्यावर गुंतवणूकदारावर काय परिणाम होतो पहा. गुंतवणूक म्हणजे जे कोणी उत्पादन क्रियेमध्ये सहभागी होतात, कोणतीही वस्तूची आपण काही घरामध्ये देखील आपल्याकडे जे काही उत्पन्न आहे त्याचं गुंतवणूक करतो, म्हणजे त्याच्यामध्ये 2 पैसे वाढले पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करतो, आणि तोच तर आपल्या जीवन जगण्याचा एक उद्देश असतो. म्हणजे आपलं उत्पन्न वाढवणे हा प्रत्येकाची एक अभिलाषा असते, इच्छा असते. पण अशा रीतीने गुंतवणूकदार जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा तो जास्त त्या पैशाचं व्हॅल्यू असते, आणि जास्त काही खर्च करून एखादा शेतकरी महागडे बियाणे जाऊन आपण शेतामध्ये तो गुंतवणूक करत असतो. विशिष्ट कापसावर विशिष्ट पिकावर तो गुंतवणूक करतो. जेव्हा त्याच्यामुळे गुंतवणूकदाराला म्हणजे जे शेतीमध्ये ज्याने गुंतवलेले आहेत शेतकरी महागडे बियाणे खरेदी करून, मग नंतर त्याला बाजारात जेव्हा विकायला काढतो तर त्याला ते भाव भेटत नाही. म्हणजे त्या म्हणजे शेतकरी जे कोणी गुंतवणूकदार आहे त्याला त्या ठिकाणी घाटा होते. वस्तूच्या किमती कमी होणे म्हणजे त्या शेतकऱ्याला घाटा होणे, त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकांना घाटा होणे, ते तोट्यात जाणे असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांना नुकसान सहन करावे लागते. हा अपस्फीतीचा एक वाईट परिणाम त्यांच्यावर होतो. आता रोजगारावर काय परिणाम होतो. रोजगार हा घटक आहे. तर पहा, मंदीच्या काळामध्ये अपस्फीतीच्या काळामध्ये जेव्हा वस्तूच्या किमती कमी होत असतात, पण वस्तू तयार करताना येणारा खर्च जास्त असतो. वस्तूच्या किमती कमी जेव्हा होतात त्याचा अर्थ असतो की त्याला मागणी नसते, आणि वस्तूच्या किमती कमी होणे म्हणजे हे उत्पादक या घटकांना त्याच्यात काही फायदा नसतो. उत्पादक घटकांना फायदा नाही याचा अर्थ ते उत्पादन बंद करतात, म्हणजे नवीन वस्तू तयार करत नाहीत. का तयार करत नाहीत तर वस्तूला मागणी नाही, वस्तूच्या किमती कमी होतात, आणि कमी किमतीला वस्तू विकणे त्यांना घाट्याचं आहे. त्याच्यामुळे उत्पादन बंद होते. उत्पादन बंद याचा अर्थ दुसरा हा की रोजगार बंद. नवीन लोक कामाला लावत नाही. का लावत नाही तर त्या वस्तूला मागणी नाही, असेल तरी त्याला किंमत जास्त भेटत नाही. त्याच्यामुळे त्या वस्तूचं तो का तयार करतो तर त्याचा परिणाम रोजगार भेटत नाही, लोकांना काम भेटत नाही. तर रोजगारावर भलेही आपणा सर्वांना वाटत असेल तरी अपस्फीती म्हणजे सर्वसामान्यांना एक वाटते. आतापर्यंत तुम्हालाही वाटत असेल की किमती कमी झाल्यामुळे सगळ्या लोकांना फायदा होते, ग्राहक होते. हा एक सर्वसामान्य अर्थ तुम्हाला कळत होता, लक्षात येत होता. परंतु वस्तूच्या किमती कमी होणं हे अर्थव्यवस्थेसाठी चांगलं नाही, नव्हे तर सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने ते फायद्याचं नाही. जेव्हा अशा प्रकारे किमती कमी होतात तेव्हा सर्वसामान्य लोकांना काम भेटत नाही, रोजगार भेटत नाही, त्यांचं उत्पन्न घटते. तर हे या ठिकाणी सांगायचं. तर उपभोक्त्यावर काय परिणाम होतो. ग्राहक जे आहेत पहा, आता ग्राहकांना हा फायदा असतो का, ग्राहकाकडे जे काही पैसे आहेत त्यांच्या पैशाचं मूल्य या ठिकाणी वाढते. वस्तूच्या किमती कमी असतात तेव्हा त्याचं किमती वाढते. सपोज 100 रुपये माझ्याकडे आहेत, जेव्हा भाववाढ होती त्या 100 रुपयाला एक वस्तू एखादी म्हणजे
कोणतीही वस्तू पकडा, 100 रुपयाला एक वस्तू येत होती, आज त्याच 100 रुपयामध्ये 5 वस्तू येतात. त्याच 100 रुपयामध्ये 5 रुपयाला वस्तू येतात. म्हणजे एकेकाळी जी 100 रुपयाला एक वस्तू होती, आता त्याची किंमत 20 रुपये झालेली आहे. म्हणजे 100 रुपयामध्ये 5 वस्तू येतात. म्हणजे या ठिकाणी तुमच्या पैशाचं मूल्य वाढलेलं आहे, पैशाची खरेदी शक्ती वाढलेली आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त वस्तू आता या ग्राहकांना खरेदी करता येतात. का खरेदी करता येतात? तर त्यांच्या पैशाचं मूल्य या ठिकाणी वाढते. त्याच्यामुळे ग्राहकांसाठी म्हणजे सर्वसामान्य लोकांना जर तसा विचार केला तर हे फायद्याचं आहे. अपस्फीती, ज्याला किंमत कमी होणे, स्वस्ताई, हे त्याच्यासाठी एक फायद्याचं आहे असं आपण म्हणू शकतो. तर आता याच्या दृष्टीने दुसरं आहे धनको आणि ऋणको. धनको ऋणको काय? तर धनको म्हणजे कर्ज देणारा आणि ऋणको म्हणजे कर्ज घेणारा. तर पहा याच्यावर काय परिणाम होतो. आता जो काही धनको आहे, आता धनकोवर प्रतिकूल परिणाम होतो. जे काही कर्ज देणारा आहे त्याच्यावर हे प्रतिकूल परिणाम होतो आणि ऋणकोवर अनुकूल असा परिणाम घडून येतो. म्हणजे जे काही ऋणको न आहे, म्हणजे ऋणको म्हणजे ज्यानं कर्ज घेतलेलं आहे, एखाद्या व्यक्तीकडून कर्ज घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आता कर्ज जेव्हा परतफेड करतो तर त्या ठिकाणी त्याचं पैशाचे मूल्य वाढलेले असते. तर अपस्फीतीमुळे पैशाचं मूल्य वाढते, मग याचा फायदा त्या कर्ज घेणाऱ्याला होतो आणि कर्ज देणाऱ्याला मात्र या ठिकाणी घाटा होते. म्हणजे अपस्फीतीचा या ठिकाणी कर्ज देणाऱ्याला घाटा होतो. सरकार आणि करदात्यांवर काय परिणाम होते ते पाहूया. तर सरकार आणि करदात्यांवर होणार पण सरकार आणि करदाते जे यांना दोघांनाही वाईटच आहे परिणाम होते. कारण का अपस्फीतीमध्ये जेव्हा वस्तूच्या किमती कमी होतात तेव्हा सरकारचं उत्पन्न कमी होते आणि लोकांना बेरोजगारीचं संकट येते. लोकांच्या हातात काम भेटत नाही. वस्तूच्या किमती कमी झाल्यामुळे उत्पादक वस्तू तयार करत नाहीत. वस्तू तयार करत नाहीत म्हणजे नवीन लोकांना कामावर घेत नाही, म्हणजे बेरोजगारी वाढते. म्हणजे त्याच्यामुळे देशामध्ये एक अस्थिरता निर्माण होते. म्हणजे सरकारला खर्च करण्यावर कात्री लागते, म्हणजे सरकारचं उत्पन्नही घटते. तर त्याच्यामुळे या ठिकाणी जे आहे याचा सरकार आणि करदात्यांवर दोघांवरही वाईट परिणाम होतो असं आपणाला म्हणता येते. आता आर्थिक विकासावर परिणाम. बरं, या सर्वांचा परिणाम आर्थिक विकासावर काय होतो हे शेवटचा आहे मुद्दा. तर या ठिकाणी असं म्हणता येते की पहा, अपस्फीती, महागाई कधी परवडली. तर आपण खेड्यातले लोक असं म्हणतात की कोरड्या दुष्काळापेक्षा ओला दुष्काळ परवडते म्हणतात. हे तुम्ही ऐकताय का? म्हणजे याचा अर्थ असा की कोरडा दुष्काळ म्हणजे ज्या ठिकाणी पाऊसच पडत नाही तर लोकांना प्यायला पाणी पण भेटत नाही आणि नवीन अन्न पण तयार होत नाही. तर त्याच्यामुळे हे जे कोरडा दुष्काळ जे आहे त्याच्यापेक्षा हे ओला दुष्काळ म्हणजे महापूर आलेलं, महापूर येऊन पीक नाश झालेलं, हे थोडंसं बरं. तसं तर कोणताही दुष्काळ परवडण्यासारखा नसतो, पण लोक बरं म्हणतात. तर त्याचा अर्थ हा की निदान या ओल्या दुष्काळामध्ये लोक काहीतरी पिऊन काहीतरी थोडं तरी उत्पन्न अन्न त्या ठिकाणी तयार होईल, काहीतरी राहील, कसं तरी जगतील. पण कोरडा दुष्काळ हा भयंकर त्रासदायक असतो असं लोकांना म्हणायचं आहे. तर आपल्याला या अपस्फीतीचा काय परिणाम होतो तर या ठिकाणी पहा, सामाजिकदृष्ट्या म्हणजे अपस्फीती आणि स्फीती, भाववाढ आणि भावघट, हे सर्वसामान्य लोकांना दोन्ही याचे वाईट बाजूचे. म्हणजे सर्वसामान्य लोकांना आम्हाला जर विचार केला तर दोन्ही अतिशय टोकाच्या गोष्टी, तर याचा घाटाच असतो. पण याहीपेक्षा प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ केन्स असं म्हणतात, म्हणजे या स्फीतीपेक्षा, भाववाढीपेक्षा भावघट, ज्याला स्वस्ताई म्हणतो, ज्याला अपस्फीती म्हणतो, ते अतिशय वाईट आहे. भाववाढ पटली, एक वेळेस परवडली, पण ही अपस्फीती ही न परवडण्यासारखी आहे, ही अन्यायकारक आहे असं केन्स म्हणतात. तर त्याचं कारण हेच आहे की याच्यामुळे उत्पादन घटते, मोठ्या प्रमाणावर रोजगार घटते. मग त्याच्यामुळे आर्थिक विकास जे आहे देशाचा आर्थिक विकास होत नाही. कसं होईल?
उत्पादन कार्य ठप्प पडते, लोकांना काम भेटत नाही. आता आर्थिक विकास कुठून होईल? तर होणार नाही. त्याच्यामुळे आर्थिक विकास तर नंतरचं आहे अपस्फीती नियंत्रणाचे उपाय. तर ही जे काही भाव घट आहे, ज्याला स्वस्ताई म्हणतो, वस्तूच्या किमती कमी होतात, तर याला रोखायचं कसं? उत्पादन घटते, रोजगार घटते, तर हे रोखलं पाहिजे. उत्पादन घट किंवा उत्पादन घट म्हणजे देश, समाज आर्थिकदृष्ट्या मागे जाणे आहे आणि त्याला कुठेतरी रोखलं पाहिजे. मग याच्यावर काय नियंत्रण आहे? व्हॉट आर द मेजर्स टू कंट्रोल्स दिस डिफ्लेशन? यस, दे हॅव अ मेजर्स. तर ते उपाय आहेत नक्कीच, पण ते कोणते आहेत? तर यासाठी पहिला उपाय सांगता येते की ज्याच्यामुळे हे स्वस्ताई निर्माण झाली. म्हणजे किमती का घडतात? तर लोकांकडे पैसा नाही. मग त्याच्यामुळे साहजिकच आहे की अशा वेळेस प्रत्ययाची मात्रा म्हणजे पैसा बाजारात जास्तीत जास्त वाढला पाहिजे. सरकारनं लोकांना कर्ज दिलं पाहिजे, तर जेणेकरून लोकांच्या हातात पैसा येईल आणि लोक अजून मागणी करतील. मग ही अवस्था निघून जाईल. त्यामुळे आता पाहिलेलं आहे की आपण सध्या महामारीच्या या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने 20,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे. म्हणजे लोकांना, विविध उद्योगधंद्यावाल्यांना आणि सर्वसामान्य लोकांनाही त्यांनी कर्ज दिलेलं आहे की सरकारकडे जा, तुम्ही कर्ज घ्या आणि खर्च करा. कारण का? की लोक पैसे नसल्यामुळे जी खरेदी करत नाहीत, त्याच्यामुळे मागणी येत नाहीत, त्याच्यामुळे उत्पादन होत नाही. हे जे दुष्टचक्र अर्थव्यवस्था या दुष्टचक्रात सापडते, ते रोखण्यासाठी सरकारला लोकांना पैसे देणे, खर्च करण्यास प्रेरित करणे हे गरजेचं असते. त्यासाठी प्रत्ययाची मात्रा म्हणजे क्रेडिट वाढणं हे गरजेचं असते. त्यासाठी सरकार अशा रीतीने लोकांना पैसे देते कर्जरूपाने. मग त्याच्यामुळे लोकांच्या हातात पैसे येतात, म्हणजे हळूहळू वस्तूच्या किमती वाढू लागतात, मागणी वाढू लागते, एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होते. तर नंतर दुसरं आहे या ठिकाणी व्याजदरात कपात. आता हे वस्तूच्या किमती कमी का झाल्या? तर त्याचं पहिलं कारण आहे की व्याजदर मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळं कर्ज हे महाग झाले. त्याच्यामुळे लोक कर्ज घेणं ते त्या ठिकाणी थांबवलेलं आहे. लोकांनी कर्ज मिळवलेलं नाही, तर उत्पादकांना कर्ज भेटलेलं नाही. त्याच्यामुळे उत्पादकांनी वस्तू तयार केले नाहीत आणि नवीन रोजगार निर्माण झालेला नाही. हा जे एक होता, तर त्याच्यामुळे सरकार व्याजदरात जर कपात केली, म्हणजे कमी व्याजदर जर केलं, तर लोकांना कर्ज घेता येते, लोकांच्या हातात पैसा येते आणि लोक खर्च करू लागतात, मागणी वाढते. अशा तऱ्हेनं या अपस्फीतीला या ठिकाणी तिथं रोखता येते. हा एक त्या ठिकाणी उपाय आहे. दुसरा आहे सार्वजनिक खर्चात वाढ. या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं की सरकार जर सार्वजनिक खर्चात जर वाढ केलं मोठ्या प्रमाणावर, लोकांना फायदा होतो, लोकांच्या हातात पैसा येतो. पैसा आला तर लोक खर्च करतात, लोकांची मागणी वाढते, उत्पादन वाढते, रोजगार वाढते. त्याच्यामुळं हे जे किमती कमी होण्याचं परिणाम आहे ते कमी होते, असं या ठिकाणी म्हणतो. तिसरं आहे आर्थिक सहाय्य. तर सरकार अशा प्रकारे लोकांना जर पॅकेजेस दिले, उत्पादकांना, ग्राहकांना जर दिले, म्हणजे मदत केली सरकारने, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होतो. उद्योग व्यवसायाला चालना भेटते, मग रोजगार निर्माण होते, म्हणजे लोकांची खरेदी शक्ती वाढते, त्याच्यामुळे किमती वाढायला लागतात, असं त्या ठिकाणी म्हणता येते. तर खुल्या बाजारात सरकारी रोख्यांची खरेदी विक्री, तर हे एक प्रकार आहे. याचा अर्थ असा आहे, रोखे खरेदी विक्री करणे. जेव्हा सरकारला कर्ज घ्यायचं असते, तेव्हा सरकार काय करते? रोख्यांची विक्री करते, म्हणजे लोकांना विकते बॉन्ड, आणि लोकांचा पैसा सरकार काढून घेते. आणि जेव्हा म्हणजे सरकारने लोकांकडून पैसा घेतल्या कारणाने लोकांच्या हातात आता पैसे नाहीत, तर आताच जेव्हा सरकारला असं वाटते की आता लोकांच्या हातात लोकांचे पैसे परत दिले पाहिजे, व्याजासह परत दिले पाहिजे, त्याच्यामुळे सरकार अशा वेळेस त्या रोख्यांची खरेदी करते. रोखे खरेदी करून त्यांना पैसे देऊन टाकते. मग त्याच्यामुळे लोकांच्या हातात पैसा वाढतो, लोकांचं उत्पन्न वाढते, खर्च वाढते, मागणी वाढते, उत्पादन वाढते, रोजगार वाढते आणि वस्तूच्या किमती वाढू लागतात. म्हणजे अपस्फीतीतून अर्थव्यवस्था बाहेर येते, हे आपणाला म्हणता येते. आता रोख कॅश अनुपात हे आपण मगाशी पाहिलेलं होतं. म्हणजे
RBI किंवा बँका, मध्यवर्ती बँक, या सर्व बँकांना आपला काही पैसा RBIकडे किंवा स्वतःकडे काही विशिष्ट रक्कम काढून ठेवावी लागते. या रोख राखीव म्हणजे ज्याला आपण CRR SLR म्हणलेलं होतं, कॅश रिझर्व्ह रेशिओ, याचं जर प्रमाण वाढलं तर याचा अर्थ हा होतो की बँकांचा पैसा मोठ्या प्रमाणावर त्या RBIकडे जातो. बँकांना कमी पैसा राहतो, बँका कमी कर्ज देतात आणि त्याच्यामुळे लोकांच्या हातात कमी पैसा जातो. म्हणजे ह्या अनुपातात जर बदल कमी केलं तर बँकांकडे जास्त पैसा जातो. त्याच्यामुळे बँका लोकांना जास्त कर्ज देतात, लोकांकडे जास्त पैसा जातो, लोक खर्च जास्त करतात, उत्पन्न वाढते आणि वस्तूच्या किमतीही वाढू लागतात. तर ते कारण आहे. कर कपात करणे, जे करवाढीमुळे लोक खरेदी करत नाहीत, त्याच्यामुळे मागणी होत नाही आणि मागणी नसल्याने वस्तूच्या किमती होतात आणि अशा रीतीने ही जी अर्थव्यवस्था दुष्ट चक्रामध्ये अडकते. तर हे कारण म्हणजे हे जे काही वस्तू महागाई वाढलेली आहे त्यासाठी सरकारनं कर कमी करणे, म्हणजे टॅक्स कमी झाल्या की लोकांना ती वस्तू थोडंसं कमी किमतीत होते, म्हणजे साहजिकच त्याचा भाव वस्तूच्या किमती वाढत नाहीत आणि लोकांकडे पैसा येतो आणि लोकांकडे पैसा आला की त्याला मागणी येते, खर्च वाढते, उत्पादन वाढते, म्हणजे ते असा परत चांगला त्याचा परिणाम होतो. तर या ठिकाणी आपण जवळपास हे अपस्फीती नियंत्रणाचे उपाय या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि जवळपास ह्या चॅप्टरमधले सर्वच मुद्दे आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या पाठामध्ये पुन्हा भेटू आपण संस्फीती आणि विस्फीती या पाठामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.